मोठी बातमी, अमित ठाकरे हे आशिष शेलारांची भेट घेणार आहेत। तर अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ही भेट नागरी समस्यांवरती घेण्यात आली होती असं देखील स्पष्टीकरण दिलं होतं। आणि त्यानंतर आता अमित ठाकरे हे मंत्री आशिष शेलारांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आता नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा होते, त्याचबरोबर राजकीय दृष्टीने मात्र या दोघांमध्ये आणखी काही चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सातत्याने मनसे नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या बैठका भेटीगाठी या वाढू लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता मनसे पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा देणार का, त्या संदर्भातली काही चर्चा होते का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तरी दृश्य आपण पाहत होतो की अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले। तर आता या दोघांमध्ये ही सध्या चर्चा सुरू आहे। यानंतर आता या दोघां नेत्यांकडून या भेटीच्या मागचं नेमकं कारण काय, कोणत्या मुद्द्यांवरती या दोघांमध्ये चर्चा झाली हे स्पष्ट केलं जाईल। मात्र या दोघांच्याही भेटीमुळे राजकीय वर्तुळातून सध्या अनेक तर्कवितर्क हे लावले जात आहेत। तर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना सातत्यानं वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या वाढू लागल्यात। एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यानंतर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढले। मात्र या निवडणुकीमध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यावरूनच राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता अमित ठाकरे हे मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यामुळे कुठेतरी सातत्यानं मनसे नेते आणि भाजप नेते यांच्यामध्ये वाढत असलेली जवळीक, सातत्यानं वाढत असलेल्या या भेटीगाठी आता राजकीय समीकरण बदलणार का अशा चर्चा देखील जोर धरू लागलेल्या आहेत। तर आता या दोघांच्याही भेटीनंतर हे दोन्ही नेते यावरती काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तर या दोघांच्या भेटीनंतर माध्यमांसमोर हे दोन्ही नेते आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। यापूर्वी राज ठाकरे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी त्या दोन्ही नेत्यांबद्दल झालेल्या चर्चेबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं। नागरी समस्यांबाबत त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं ते म्हणाले होते। आणि आता अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, अमित ठाकरे आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचले। नक्कीच आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि आपण रस्त्या संदर्भात आणि ट्रॅफिक संदर्भात चर्चा देखील केलेली होती। आणि त्यानंतर आज अमित ठाकरे जे मनसे नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत ते देखील आता आशिष शेलार यांची भेट घेण्यासाठी वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। तसंच आशिष शेलार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे, पण अद्यापही ही भेटीचं कारण समजलेलं नाही आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं 2 दिवसापूर्वी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्यानंतर आता अमित ठाकरे हे आपण बघितलं आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे या भेटीमागे महत्वाची चर्चा देखील होत असल्याची माहिती या ठिकाणी येत आहे। पण आपण बघितलं तर ही भेट अत्यंत महत्वाची आहे, कारण की राज ठाकरे भेटल्यानंतर आता अमित ठाकरे आशिष शेलार यांना भेटायला या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण या ठिकाणी बघू निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या भेटीचा तपशील ज्यावेळी समोर येईल त्यानंतरच या दोघांच्या भेटीचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आता अनेक तर्कवितर्क हे लावले जात आहेत। तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आता अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे आता या भेटीनंतर हे दोन्ही नेते माध्यमांसमोर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, ही भेट नेमकी कुठल्या कारणाने होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सातत्याने भाजप नेते आणि मनसे नेते यांची
वाढत्या भेटीगाठी या सध्या चर्चेचं कारण ठरत आहे. अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला गेल्याचे सध्या आपण पाहतोय. सातत्यानं या मनसे असेल त्याचबरोबर भाजप असेल या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी महत्त्वाच्या ठरणार का हे देखील पाहणं आता आगामी काळात महत्त्वाचं ठरेल. तर अमित ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान ही भेट नागरी समस्यांसाठी असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आणि आता अमित ठाकरे हे आशिष शेलारांच्या भेटीला पोहोचले.